जय महाराष्ट्र। आज खऱ्या अर्थानं सर्व परभणीकरांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे, कारण परभणी हिंगोली विधानसभेचे आमचे महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सईद भैया खान आज हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। आणि आपण पाहिलं असेल शिंदेसाहेबांनी ज्यावेळेस नवीन शिंदेसाहेबांनी जेव्हा निर्णय घेतला की आपल्याला आता शिवसेनेच्या बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आणि त्यांनी जे निर्णय घेतला तेव्हा आपण पाहिलं असेल या ठिकाणी परभणीमध्ये एकही नगरसेवक आमदार खासदार कोणी या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या पाठीशी नव्हते, परंतु शिंदेसाहेबांचं काम बघून आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी परभणीचे खासदार टीम शिवसेनेमध्ये आलेले आहेत। आणि एक शिंदे सरकार योग म्हणता येईल किंवा साहेबांचा बाजू म्हणता येईल की या ठिकाणी आजचा निकाल पाहिला असेल की आपल्या शिवसेनेचा आमदारही आज परभणी हिंगोली विधान परिषदेवर निवडून उभा टाकला आहे। सईद भैया खान हे गोरगरिबाचे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून नक्कीच परभणीचा विकास होईल, हिंगोलीचा विकास होईल आणि गोरगरिबांची कामे नक्कीच मार्गी लागतील अशी अपेक्षा करतो। पुन्हा एकदा सईद भैया खान व सर्व शिवसैनिकांना खूप शुभेच्छा देतो। महायुतीतील सर्वच आमदार असतील, खासदार असतील आणि विशेष करून आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय मंत्री महोदया मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांनी खूप या निवडणुकीमध्ये मेहनत घेतली। म्हणजे स्वतःची निवडणूक आपण जशी लढवतो त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण निवडणूक अंगावर घेऊन स्वतः उमेदवार असल्यासारखे त्यांनी मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने त्यांना या निवडणुकीचं खूप मोठं श्रेय आहे। आणि सर्व महायुतीतील सर्व नगरसेवक असतील, सर्व सदस्य असतील, सर्वांचे या ठिकाणी योगदान आहे आणि विशेष करून शिवसेनेचं खूप मोठं योगदान असल्यामुळं या ठिकाणी शिवसेनेची जागा आहे निवडून आली आहे। त्यामुळे दिदींचंही खूप आभार आणि सर्व मदत ज्यांनी या सीट निवडून येण्यासाठी मदत केली, आमचे बांगरसाहेब असतील, आमचे सर्व पक्षातील जेवढे राजभाऊ कापसे असतील, सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आहे। खासदार साहेब या शिवसेनेमध्ये आले, त्यांचा पायगुण म्हणता येईल, त्यांच्या पायगुणाने आमदारही या ठिकाणी निवडून आले। आमदार आणि खासदार जर आपल्या जिल्ह्यामध्ये असतील आणि सत्तेमध्ये आपण असो तर 100% या जिल्ह्याचा विकास होण्यासाठी कोणी त्याला रोखू शकत नाही। विशेष करून आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री त्याही महायुतीच्या आहेत, त्यामुळं आपल्या परभणीचा आणि हिंगोलीचा विकास यापुढे नक्की होईल अशी अपेक्षा आहे।